हॅलो फ्रेंड्स, एन एस पालकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शिरा त्याची रेसिपी. चला तर पाहूया आपण त्याचं साहित्य. मित्रांनो, तर हे आहे त्याचं साहित्य. रवा घेतला आपण 1 वाटी आणि काजू घेतले थोडे चांगले साल काढून धुवून घेतले ओले करून, आणि 1 वाटी गाईचं तूप आहे, वेलची पावडर आहे ते पण आपण घालायची, आणि हे मनुके घेतले आपण मनुके घालायचे, आणि एका बाजूला आपण अर्धा लिटर दूध हे तापवायला ठेवलंय. आता कढई आपली गरम झालेली आहे. आता आपण यात तूप घालून घेऊया. त्यांना आपण तूप घालून घेतलंय. आता चांगला आपण याच्यात रवा भाजून घेऊया. ते चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. आणि हे तुम्ही डाळण्यामध्ये पण करू शकता. डाळणा वनस्पती घी जी असते ते, पण घीमध्ये केलं तर कसं मस्त एकदम असा प्रसादासारखा लागतो तो, जे आपण सत्यनारायण पूजेला वगैरे करतो ना तसा लागतो. त्याच्यात तुम्ही केळं पण ॲड करू शकता, म्हणजे चांगला प्रसादासारखा लागेल एकदम. आपला रवा चांगला भाजून झाला आहे. त्याच्यात आपण आता काजू घालून घेऊया. काजू आणि मनुके हे दोन्ही ॲड करायचे आपल्याला. आता मनुके पण घालून घ्यायचे, चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला याच्यात किती 2 वाटी दूध घ्यायचं. आपण जे गरम करून घेतले ते दूध घालायचं आपल्याला याच्यात. आपण त्याच्यात 2 वाटी दूध घालून घेतले. आता आपण वेलची पावडर ॲड करूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण किती 1 वाटी साखर घालून घेऊया. तुम्हाला गोड जसं म्हणजे आवडतं तसं तुम्ही जास्त पाहिजे जास्त गोड घालू शकता, किंवा लिमिटेड आपण टाकू शकतो. चांगला साखर घालून सगळं मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यात तुम्ही काय ड्रायफ्रूट अजून ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आणि कलरसाठी तुम्ही केसर वगैरे पण वापरू शकता, किंवा कलर पण वापरू शकता. तर हा आहे आपला प्युअर तुपातला प्रसादाचा शिरा. हा तुम्ही कधी म्हणजे सत्यनारायण पूजा वगैरे असते तेव्हा आपण करू शकता. आज हा मी स्पेशल केला आहे 15 ऑगस्ट म्हणून काहीतरी गोड, याच्यासाठी आम्ही हा केला आहे. म्हणलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करूया. तर मित्रांनो, आपला शिरा रेडी झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला शिऱ्याची रेसिपी हे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांना 15 ऑगस्टच्या म्हणजे आपल्या इंडिपेंडन्स डेच्या शुभेच्छा. तोपर्यंत बाय.